गुड मॉर्निंग सर्वांना. सीताराम. आज मी बनवत आहे डबल का मिठा स्वीट, जे झटपट बनणारी रेसिपी आहे आणि कुणी पण आलं तर आपण बनवू शकतो. तर मी घेतलेला आहे मावा, ड्रायफ्रूट, दूध, थोडेसे ब्रेड, इलायची, थोडंसं सामानामध्ये एक स्वीट डिश मस्त तयार होते आपली. तर असं कट करून घेतलेले आहेत ब्रेड आणि ब्रेडमध्ये भरणार आहे मी जे मावा आहे, दूध टाकून थोडंसं मेल्ट करून त्याची पेस्ट बनवून त्याच्यामध्ये ब्रेडमध्ये लावणार आहे आणि थोडंसं टाकणार आहे साजूक तूप. जास्त पण आपल्याला डीप फ्राय करायचे नाहीत, थोडंसं तूप टाकून मस्त भाजायचे आहेत बारीक गॅसवर एकदम क्रंची प्रकारे. आणि त्याच्यामध्ये भरणार आहे आता मी मावा. ब्रेडमध्ये कट केलेला जो ब्रेड आहे माझा, तशा प्रकारे मावा टाकल्यानं एकदम अलग टेस्ट येते. आणि साखराचं प्रमाण मी कमीच त्याच्यावर पाक टाकणार आहे, त्याच्यामुळे मध्ये मावा भरल्यानं एकदम छान असं पेड्यावानी त्याला टेस्ट येणार आहे. तर मस्त असं भरून घेतलेलं आहे बघा. ह्या प्रकारे बनतात. तुम्ही कोणत्या प्रकारे बनविता काय नाही डबल का मिठा ते कमेंट्समध्ये नक्कीच मला सांगा जा. आणि कमेंट करीला. कमेंट केले तर माहिती असतं ना की तुम्हाला काय पाहावं वाटतं, आम्हाला काय दाखवावं वाटतं. तर बघा अशा प्रकारे भरलेले आहे मी. आणि आपल्याला एकदम बारीक गॅसवर असं क्रंची भाजून घ्यायचं आहे कडक होईपर्यंत. फुल गॅसवर भाजायचं नाही आपल्याला हे ब्रेड. आणि बघा असं मी पूर्ण भाजून घेतलेले आहेत ब्रेड. आणि वरून पण थोडंसं तूप टाकायचं आहे. आणि साजूक तूप वापरल्यानं जास्त काही हे पण होत नाही ऑइली बिली. थोडंसं तुपामध्ये आपली ही रेसिपी तयार होते, पण तुपाची टेस्ट खूप छान लागते. आणि एकदम गरम बी असं आपण गोड न करताय अशा बी खाल्ले तर लेकरांना खूप आवडतात असं खायला. वरून आपलं पाक नाही टाकता पण आपण दिलं गरम गरम थोडंसं बनवून की एकदम मस्त लागते खायला, नवीन काहीतरी म्हणून. असं मस्त मी भाजून घेतलेले आहे सगळं. आणि आता करीत आहे हे जे पिस्ते आहेत, मी हे ऑनलाईनहून ऑर्डर केलं तर कटर. ते पूर्ण ड्रायफ्रूट ते आपले 1-2 मिनिटांमध्ये मस्त असे कट होतात. आणि छोटे छोटे करायला मिक्सरमधून काढा म्हणलं ते एकदम बारीक होतं. ह्याच्यामध्ये मस्त असं टाकले तर बी सुंदर दिसतात. कोणतं बी आपले ड्रायफ्रूट कोणते स्वीट बनवलं तर त्याच्यावर छान वाटतंय. आणि आता मीठ करून घेणार आहे साखरेचा पाक, जे 2 तारी पाक आहे. एकदम कडक पाक नाही करायचा आपल्याला. तर साखर टाकलेली आहे. थोडंसं 1 वाटी साखर आहे तर त्याच्यामध्ये 1 कप पाणी टाकलेलं आहे पाकासाठी. लगेच त्याच्यामध्ये मी दूध पण ॲड केलेलं आहे. तर तुम्ही म्हणताल ताई की साखरच्या पाकामध्ये दूध कशाला ॲड केलं म्हणून. तर दूध टाकल्यानं आपले जे साखराचं पूर्ण काळेपणा असतो, जी मळी असते पूर्ण मळी आपली निघते साखराची. आणि वर असा फेस येतो, ते फेस काढून घ्यायचा आहे आपल्याला. आणि फेस काढल्यानं आपलं पाक एकदम असा पांढरा शिपट दिसतो. आणि त्याच्यामध्ये थोडी टाकलेली आहे मी इलायची पावडर. पूर्ण माझे ब्रेड जे आहेत ते तयार झालेले आहेत. आणि असं थोडा थोडा आपल्याला जेवढा पाहिजे आपण तेवढा त्याच्यावर पाक ॲड करू शकतो. बघा असं दोन्ही साईडनं खालीवर करून मी दोन्हीकडे पाक टाकलेला आहे साखराचा. आणि वर टाकणार आहे थोडेसे आता जे ड्रायफ्रूट मी कट करून घेतले होते ते ड्रायफ्रूट टाकून देणार आहे. असे दोन्हीकडे मी पाक टाकून घेतलेला आहे बघा. आणि खायला खूप छान लागते. तर नवीन टेस्ट म्हणून. आणि जास्त डीप फ्राय करायचे काही नाही, कमी तुपामध्ये पण होते. तर आणि आजकाल जास्त ऑइली कुणी खायनं झालंय म्हणून झटपट बनणारी रेसिपी आहे. असे ड्रायफ्रूट टाकून मस्त सजून घेतलेलं आहे मी. आणि लेकरांना खायला खूप आवडतं. आणि आमच्या घरात बी हे मस्त खूप आवडतं. कधी पण झटपट रेसिपी म्हणून, स्वीट रेसिपी म्हणून बनवित असते मी. तर कशी वाटली रेसिपी कमेंट्समध्ये नक्की सांगा. क्वांटिटी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब माय चॅनल.